शासनाच्या उद्योग संचालनालयाकडून जालना जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात काल संपन्न झाली। जालना जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी या गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात गेले होते। या परिषदेत नव उद्योजकांनी महाराष्ट्र शासनासोबत 1316 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून याची फलनिष्पत्ती म्हणजेच 5932 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। उद्योगासाठी गुंतवणूकदारांना नेहमीच प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी दिली। या गुंतवणूक परिषदेत 42 नव उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक उदय अन्नपुरे, उद्योजक सुनील रायटठ्ठा, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं सर्व नवे उद्योजक, त्यातले विशेषतः तरुण जे उद्योजक आहेत या सर्वांचं सर्वप्रथम मी इथे स्वागत करतो। जेव्हा ही इन्व्हेस्टर समिट आपल्याला घ्यायची होती 1-2 महिन्यापूर्वी आम्ही नियोजन केलं होतं, तेव्हा खरात मॅडम होत्या आणि त्यांचं प्रमोशन झालं, नांदेडला त्यांचं प्रमोशन झालं। मधल्या काळामध्ये काही दिवस मग चार्ज होता, वॅकंट होती पोस्ट, नंतर अजगेकर यांच्याकडे चार्जला मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहेत आणि मधल्या काही दिवसांमध्ये थोडासा आपल्याला हा समिट घेण्यासाठी वेळ लागला, परंतु जसं हिंदीमध्ये म्हणतात देर आहे दुरुस्त आहे, तर त्या पद्धतीनं जे काही इन्व्हेस्टमेंटचं आपण अपेक्षा ठेवत होतो चांगल्या पद्धतीनं MIDC असेल, MPCB असेल यांच्याकडून यादी घेतली आणि मॅनेजर आणि सर्व जॉईंट डायरेक्टर या सर्वांनी चांगल्या त्याच्यामध्ये संपर्क साधला। जे इन्व्हेस्टमेंट होणार असतील बऱ्याच वेळेला आपण म्हणतो एक तारेवरती फ्रिंज याच्यामध्ये बसलेलं असतं की म्हणजे विचार असतो आणि कुठेतरी अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांनाही चांगलं वाटतं की आपल्याला इंडस्ट्री डिपार्टमेंट अप्रूव्ह झालं आणि आज चांगल्या पद्धतीचे अमाऊंट जर असेल 1350 कोटीचे आपले सामंजस्य करार होणार आहे। एक सर्वप्रथम मी तो प्रश्न विचारला की ॲक्च्युअली ही इन्व्हेस्टमेंट होणार की आज करार होतील आणि नंतर परत काही आणखी त्यामध्ये आपल्याला काही अडचणींना सामोरं जावं लागेल का किंवा त्यांचे परत दुसरीकडे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन आहेत का वगैरे। तर ही जवळपास आपली 1350 कोटी होणारी इन्व्हेस्टमेंट अशी आहे। फक्त आकडा आहे असं नाही आहे। मी यादी पण मागवली होती, यादी स्वतः चेक केली कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आहेत। आपल्याकडे काही एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांचंही एक्सपान्शनचं त्याच्यामध्ये दिसलं आणि जवळपास 1000 कोटीचे इन पाईपलाईन आहेत, ते मोठे प्रोजेक्ट्स आहेत। तर एकंदरीत जर बघायला गेलं तर नक्कीच 2500 कोटीपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे। सर्वप्रथम तर सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी जालना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट केला। जेव्हा जेव्हा माझी उद्योजक इंडस्ट्रीज यांच्यासोबत चर्चा होते आणि रायठठ्ठा साहेबांनी त्याच्यासाठीच बोलायला सांगितलं की काहीतरी ते अपेक्षा ठेवणार प्रशासनाकडून, सगळं चांगलं आहे आणि एवढं बोलून ते थांबणार नाहीत आणि ते आवश्यक सुद्धा आहे। त्यांनी बोलताना जसं सांगितलं की लँड बँक जी आहे ती गरजेची आहे। आपली MIDC फेज 3 पर्यंत आपण गेलोय आणि आज जर बघायला गेलं इन्व्हेस्टमेंट नवीन येणार असतील तर लँड हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो। काल परवा ड्रायपोर्टचं इनॉग्रेशन झालं आणि जेव्हा आपण गतीने म्हणजे फास्टली आपण लँड अवेलेबल करून दिली तेव्हा तो ड्रायपोर्ट आपला फिजिबल झाला। 450 कोटी इन्व्हेस्ट केलं, 450 एकरच्या जवळपास ती जागा होती आणि जवळपास तेवढंच म्हणजे 400-450 कोटी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होत आहे। तर तेवढी 400 एकरचा लँड पार्सल आपण लवकर दिला, महसूल विभागाने ते तात्काळ कारवाई केली, तिथले रोड्स असतील इतर इश्यूज असतात ते आपण लवकर केलं, त्यामुळे ते लवकर आपल्याला ड्रायपोर्ट इथे मंजूर झाला।